आणि पण काय करेक्शन हा जर्नी ते तुझ्याबरोबर घेऊ शकतात. नक्की 100%. पण तिथेच तर त्यांची भीती आहे ना, आपल्या इनॅडिक्वसीज, आपल्यामधले जे काही ज्यामुळे हे सगळं होतंय ते बघण्याची भीती वाटते ना ग. मला म्हणायचं आहे आता आज सगळीकडे जे काही थेरपिस्ट आहेत किंवा काउन्सिलर्स आहेत का कोच आहेत किंवा आय वुड से सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत, पीपल आर गेटिंग बंबार्डेड बाय द इन्फॉर्मेशन, राईट? की नक्की मी कोणाकडे जाऊ? लीना परांजपे कोण अशी मोठी आहे, कशाला जाऊ मी तिच्याकडे, राईट? असा प्रश्न येऊ शकतो. पण आज ती त्यांच्या मनातलं बोलतीये ना. हा, दॅट इज गुड. त्यांच्या मनातलं पण त्यांना रुचेल, पचेल, आवडेल असं बोलतेस ना. पण यू नीड टू अंडरस्टँड कोणाकडे तुम्हाला जायचं आहे, जिथे तुम्हाला ऐकलं जाईल, जिथे तुम्हाला समजलं जाईल, पॉझिटिव्ह सोल्युशन्स, आणि तुम्हाला सेन्स केलं जाईल. आज इथे बसून जेव्हा मी माझ्या कॅनडातल्या किंवा ऑस्ट्रेलियातल्या किंवा दुबईमधल्या XYZ व्यक्तीला, माझ्या क्लायंटला, कोचीला सेन्स करू शकते की काय गडबड आहे, दॅट इज वॉट द पॉवर ऑफ सेन्सिटिव्हिटी इज. अँड दॅट्स वॉट आय हेल्प माय कोचीज टू इम्बाईब दॅट, बिकॉज दे हॅव टू अंडरस्टँड अँड सेन्स देअर पार्टनर, राईट? नाहीतर शेजारी झोपून सुद्धा कळतच नाही ना पार्टनर काय आहे ते. दॅट्स द मंत्र. बरोबर आहे. मग आता कमिंग टू तुझा जो डेटिंग टू वेडिंग आहे, काय आहे मग? म्हणजे मला काय कळतच नाही मॅरेज आणि वेडिंगमध्ये काय. म्हणजे मला फक्त बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणजे जे पिक्चरमध्ये दिसतं तो माझा कॉन्सेप्ट होता वेडिंगचा. सो व्हॉट इज द डिफरन्स? काय फरक आहे? वेडिंग 1 दिवसाचं असतं आणि नेक्स्ट डे ऑनवर्ड्स इट कन्वर्ट्स इन टू मॅरेज. ओके, येस. लग्न 1 दिवसाचं, संसार आयुष्याचं. तू म्हणजे वेडिंग म्हणजे संसार, वेडिंग इज लग्न अँड मॅरेज इज संसार. इट स्टार्ट्स फ्रॉम द नेक्स्ट डे. द कपल इज ॲक्च्युली लेफ्ट ऑल अलोन. तुम्हाला वाटतंय 2 फॅमिलीचं लग्न झालं आहे, ते फक्त तुम्हाला गायडन्स द्यायला तयार आहेत, ज्यांचा नाही घ्यायचा आहे आणि दोघांनी तुमचं कनेक्शन बिल्ड करायचं आहे, ज्यावर तुम्ही इन्व्हेस्ट करायचं आहे. अँड दॅट इज वाय आय वर्क विथ प्री मॅरिटल कपल्स अ लॉट. कारण वेडिंग प्लॅनर्स आहेत ना गं, मॅरेज प्लॅनर आहे का? एक तरी संकल्पना घेतली का डोक्यामध्ये की मॅरेज प्लॅनर पण पाहिजे म्हणून? इतके पैसे खर्च करता 5 दिवसाच्या त्या तामझामासाठी. एव्हरीथिंग यू डू, यू हायर प्रोफेशनल सर्व्हिसेस. व्हॉट अबाउट द नेक्स्ट डे मॅरेजची प्रिपरेशन? खरंय, मला एकदम म्हणजे इतकं ते पटलंय तुझं बोलणं. करोडो रुपये, फुलं, खाणं पिणं, लाखो लोकांना. आता आपण एक बघितलं बिग फॅट वेडिंग, एवढे खर्च होतात. आणि ज्या 2 जीवांचं मिलन होणार आहे त्यांनी त्यांची कम्पॅटेबिलिटीसाठी आपण काही प्रयत्नच करत नाही. कारण ह्याच्यामध्ये जसं लव्ह मॅरेज होऊ शकतं, अरेंज मॅरेजसुद्धा होऊ शकतं, तसंच रिव्हेंज मॅरेज पण असतं ना. एक बॉम्ब टाकतेस. हे रिव्हेंज मॅरेज सांग काय? मी सगळे नाही म्हणणार, प्लीज, आय डोंट वॉन्ट टू स्केअर एनीबडी. पण असे काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये परत म्हटलं तसं इंटेन्शन जर माहिती नसेल आणि फक्त मॉनिटरी लेवलला, मटेरियलिस्टिक लेवलला बघून जर तुम्ही लग्न करताय तर तुम्ही पडणार आहात, आपटी खाणारच आहात. कारण तुम्हाला माहितीच नाही आहे त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे, तो किती खरा आहे, तो किती जेन्युइन आहे. ते म्हणजे ब्रेकअप झाल्यावर जेलस करण्याकरता तुम्ही करू शकता एखाद्याशी लग्न करा. नक्कीच. कितीतरी केसेस आहेत, कितीतरी केसेस. लग्न तरी का करायचं? बस दाखवायला की मी सेट झाली आहे म्हणून. कोणाला? म्हणजे यू आर नॉट आउट ऑफ दॅट रिलेशनशिप. एक्झॅक्टली, तेच तर म्हटलं मी की हिलिंग नाही झालाय. आणि त्या नवीन लग्न केलेल्या त्या व्यक्तीचा किंवा नवऱ्याचा काहीच दोष नसतो. ओके, आता एक हे जरा जास्त होत आहे, आपल्याला नक्कीच दुसरा सेशन करायला लागणार आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं तुझं जे आहे, हसू नकोस तू. नाही म्हणजे इतकं ते इन्फॉर्मेशन एवढी नवीन आहे. पण आता गे, लेस्बियन्स किंवा LGBTQ या तुझ्याकडे केसेस किती येतात आणि त्यांच्यामध्ये पण तेच प्रॉब्लेम्स असतात का? माणसं आहेत ना शेवटी. 5% ते 10% केसेस येतात. म्हणजे जर का 100 असतील तर त्या 10 केसेस LGBTQच्या येतात. तर माणसंच आहेत ना शेवटी, स्वभाव तसा आहे. फक्त फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन एनर्जी फक्त वेगळी आहे. दॅट इज व्हॉट इट इज. सो केसेस येणाऱ्यापैकी प्रॉब्लेम्स कॉमन असतात. फक्त त्याच्यात चेंज एवढाच असतो की घरातल्यांचा सपोर्ट असतो, ॲक्सेप्टन्स असतो किंवा नसतो. त्यामुळे त्या आणखीन डीप पेनमध्ये असतात.
यू गेटिंग मी? Yes. कारण त्यांना फॅमिलीने तेवढं ऍक्सेप्ट केलेलं असतंच असं नाही. पण त्यांच्यामध्ये सुद्धा जेलसी, हो. पॉझिटिव्हनेस आणि हे सगळं दिसतं तुला? नक्कीच असतं. व्हल्नरेबिलिटी किती असते, डिस्टर्बन्स, इंटरनल डिस्टर्बन्स किती असतो. आणि एक तर मी गे आहे किंवा मी लेस्बियन आहे हे ॲक्सेप्ट करून ते जेव्हा पुढे जात आहेत समाजाला बाजूला सारून, तेव्हा ते एक करेज आहे त्यांचं. आणि त्याच्यात तेव्हा ते डिच होतात, ते तर किती मोठं आहे ना मग. दॅट इज हाव इट इज. सो मी तेच सांगत होते, प्री वेडिंगमध्येच तयारी करा आधी. म्हणजे सगळ्या गोष्टींची तयारी करताना पहिली कम्पॅटेबिलिटी चेक करा. वेदर द वन हुम आय एम गोइंग टू मॅरी, मे बी आमचं एक 10 वर्षाचं नातं आहे आणि त्याला आम्ही आता वेडिंगमध्ये, लग्नामध्ये आणि संसारात कन्व्हर्ट करतो आहे. ओके, अंडरस्टूड. आम्हाला लिव्हिंगमध्ये नाही राहायचं, आम्ही लग्न करतो आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नवरा बायकोच्या रोलमध्ये चेंज होणार आहात. यू आर नॉट गोइंग टू बी द लवर्स नाव. दॅट्स अ बिग चेंज. कारण नवरा बायको हा रोलच वेगळा आहे आणि त्या रोलबरोबर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण वेगळी आहे, विच यू आर नॉट अवेअर ऑफ इट. कारण तुम्हाला वाटतं फ्रेंड्स आहोत आपण, चिल यार, पण तुम्ही फ्रेंड्स नाही राहत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.